नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला आहे. पुढचे 2-3 महिने खूप पाऊस पडेल. मग त्यानंतर थंडी सुरू होईल. ह्या वर्षी मला जितक्या जमतील तितक्या टोप्या आणि स्कार्फ्स विणून मी गरीब, आजारी, वृद्ध, गरजू लोकांना देणार आहे. आज आपण एक उबदार, मऊ, रंगीबेरंगी आणि आकर्षक स्कार्फ विणूया. हा स्कार्फ विणायला अगदी सोपा आणि वजनालाही हलका आहे. 12 इंच रुंदी आणि 50 इंच लांबीच्या या स्कार्फचं वजन सुमारे 250 ग्रॅम असेल. हा स्कार्फ विणायला मी वापरणार आहे वेगवेगळ्या रंगाचे 4प्लाय ॲक्रेलिकचे धागे, सुरुवातीची आणि शेवटची ओळ आणि बॉर्डर विणण्यासाठी 4.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक, बाकी विणकामासाठी 5.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक, फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक, कात्री आणि मेजरिंग टेप, 4.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक आणि कुठल्याही एका रंगाच्या धाग्यांनी विणायला सुरुवात करूया. धाग्याला स्लिप नॉट घालूया. आता 5च्या पटीत साखळी टाके विणूया. आपल्याला हव्या तेवढ्या लांबीची साखळी विणून झाली की अजून 3 साखळी टाके विणूया. 12 इंच रुंदीचा स्कार्फ विणण्यासाठी मी एकूण 58 साखळी टाके विणणार आहे. साखळी विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. हे 58 साखळी टाके आहेत. आता हुकपासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. हे 57 सिंगल क्रोशे आहेत. आता इथून पुढे 5.5 मिलीमीटर मापाचा हुक वापरूया. काम वळवून घेऊया. आता एक पिळाचा टाका विणूया. डबल क्रोशेच्या लांबी इतकं लूप लांब ओढूया आणि आता हुकचं टोक आपल्या आणि खालच्या बाजूला वळवून या लूपचाच एक वेढा त्याच्यावर घेऊया. आता हुकवर 2 लूप्स आहेत. तर्जनीच्या टोकानी ही दोन्ही लूप्स हुकवर व्यवस्थित धरून ठेवूया. आता पहिल्या टाक्यामध्ये हुक घालूया आणि धाग्याचं एक लूप ओढून घेऊया. आता नेहमीप्रमाणे एक डबल क्रोशे विणूया. हा बघा, हा एक पिळाचा टाका तयार झाला. ह्यामुळे पहिल्या 2 टाक्यांमध्ये मोठी फट राहत नाही आणि काम व्यवस्थित दिसतं. मात्र पिळाचा टाका विणणं तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्याच्या जागी तुम्ही 3 साखळी टाके विणू शकता. आता पुढचे 2 टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2 ट्रिपल क्रोशे, 1 साखळी टाका आणि 2 ट्रिपल क्रोशे असा एक फॅन विणूया. हा पहा, एक फॅन तयार झाला. आता पुढचे 4 टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक फॅन विणूया. 2 ट्रिपल क्रोशे, 1 साखळी टाका आणि 2 ट्रिपल क्रोशे. आता पुढचे 4 टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक फॅन विणूया.
आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया. शेवटचा फॅन विणून झाल्यावर 2 टाके सोडून शेवटच्या टाक्यामध्ये 1 डबल क्रोशे विणूया आणि मग फेटूया. पॅटर्नची पहिली ओळ विणून झाली. आपल्याला हव्या तेवढ्या लांबीचं विणकाम होईपर्यंत ह्याच एका ओळीची पुनरावृत्ती करायची आहे. हे असंच पुढे विणत जाऊया. काही ओळी विणून झाल्यावर किंवा जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण धाग्याचा रंग बदलायचा आहे. काही ओळी विणूया आणि मग फेटूया. पन्नास इंच लांबीचं विणून झालं आहे. आता हा हुक बदलून 4.5 मिलीमीटर मापाचा हुक वापरूया. 1 साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. आता पहिल्याच टाक्यामध्ये 1 सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये 1 सिंगल क्रोशे विणायचा आहे. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. सिंगल क्रोशेची ओळ विणून झाली. आता लांबीकडची बॉर्डर विणूया. विणत असताना धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवूया. एक साखळी टाका विणूया आणि इथेच 1 सिंगल क्रोशे विणूया. आता प्रत्येक आडव्या टाक्यामध्ये 3 सिंगल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. बॉर्डरची पहिली ओळ विणून पूर्ण झाली. काम वळवून घेऊया. पहिला हाफ डबल क्रोशे म्हणून 2 साखळी टाके विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये 1 हाफ डबल क्रोशे विणूया. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. 1 साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. दुसऱ्या बाजूलाही अशीच बॉर्डर विणूया आणि मग फेटूया. दोन्ही बाजूला बॉर्डर विणून झाली. 1 साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता गोंडे लावूया.
प्रत्येक डिझाईनला असाच एक गोंडा लावूया आणि एक गोंडा शेवटच्या टोकाला लावूया. हा पहा, रंगीबेरंगी स्कार्फ विणून तयार झाला आहे ना सुंदर. हा स्कार्फ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशेइंग.